समजा तुमचा डोळा उघडला आणि तुम्ही आहात गावी, तर कसं वाटेल? भारी ना. सकाळ सकाळचं ऊन, उन्हात आपल्यासमोर बसलेली ही दरवाजासमोरची मांजरं आणि आपली किचनमध्ये काम करणारी आई, सोबतच ढोरांकडे गेलेले आपले बाबा, हे सगळं पाहायला किती भारी वाटतं ना. आणि हे सगळं अनुभवते मी सध्या, कारण का माहिती आहे का? कारण मी गावी आले. किती भारी ना. आपण गावी जेव्हा येतो ना तेव्हा भारी फिलिंग असते एकदम. आणि तसंच आहे माझं सेम बरं का. मी गावी आले, पण म्हणतात ना काही ना काहीतरी राहतच. आणि आता गणपती आहे, डेकोरेशन सामान काही ना काहीतरी राहणारच. तसंच चाललं आहे माझ्यासोबत. कारण कधी फेविकॉल राहिला, तर कधी चिकटपट्टी राहिली, असं काही ना काहीतरी राहते. कधी कागद राहिले, कधी हे राहिलं, कधी ते राहिलं. सो काय कणकवलीला जायचं ठरलेलंच आहे. सो आम्ही कणकवलीला गेलो, तिथून सगळं सामान घेतलं आणि तिथून पुन्हा घरी आलो. आणि घरी आल्यावरती काय, आपलं आहेच रोजचं डेकोरेशन करणं. आता हे काय डेकोरेशन करते ना, ते लवकरच तुम्हाला समजेल बरं का. साधारण अंदाज बांधू शकता तुम्ही की काय करते आहे बरं. मला कॉमेंट करून सांगा, तुम्हाला काय वाटतं मी कुठलं डेकोरेशन करत असेल, हे नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा. कारण कसं माहिती आहे, खूप जणांचे अंदाज ना खरे देखील निघतात. आणि मला वाटतं ह्याच्यावरून सहज समजू शकतं की मी काय डेकोरेशन करते. आमच्याकडनं दरवर्षी काही ना काहीतरी डेकोरेशन असतं आणि ते आम्ही खूप मनापासून करतो. आमच्या बाबांना आवडतं खूप जास्त डेकोरेशन करायला, सो आम्ही करत असतो. सो अशा प्रकारे आम्ही डेकोरेशन करायला सुरुवात केली रात्रीपासूनच. कारण कसं आहे माहिती आहे का, खूप कमी दिवस राहिले, त्यांनी आपल्याला डेकोरेशन करावंच लागेल. नाही केलं तर प्रॉब्लेम हा होणार आहे की आपल्याला दिवस कमी पडणार आहेत आणि बाप्पा लवकर येतो आहे. तर बाय.